नमस्कार. दीप्तीज कुकिंग डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पाचे मानाचे उकडीचे मोदक तर आपण पाहिलेच. आज आपण करणार आहोत तळणीचे कमीत कमी 10 ते 15 दिवस टिकणारे अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे गव्हाचे मोदक. त्यासाठी इथे पाऊण कप बारीक रवा चाळून घेतलेला आहे आणि त्याच कपने 1 कप गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे. त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि 3 चमचे तूप घालून पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पिठाला तूप चोळून घेतल्यामुळे मोदक अतिशय खुसखुशीत होतात. नंतर थोडे थोडे पाणी घालून नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर मळून घ्यायचे आहे. मुरल्यानंतर रव्यामुळे ते अजून थोडे घट्ट होईल. आता हे आपण सारण तयार होईपर्यंत मुरण्यास बाजूला ठेवूयात. आता सारणासाठी कढईत सुक्या खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे. तुम्ही इथे घरी किसलेले सुके खोबरेही वापरू शकता. सुके खोबरे वापरल्याने सारण खूप काळ टिकते. फक्त ते व्यवस्थित खरपून भाजून घ्यायचे आहे. आता हे काढून घेऊयात आणि त्याच कढईत 4 चमचे तूप घालून 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि तोही व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा इथे सोनेरी रंगावर खरपूस भाजलेला आहे. तो सुद्धा काढून घेऊयात आणि आता त्यात पाव वाटी बेसन घेऊन तेही चमचाभर तुपावर भाजून घेऊयात. हे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतलेले असतील तर सारणही व्यवस्थित टिकते. आता कढईत तुपावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून ते क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे. इथे मी काजू, बदाम, चारोळी, सफेद तीळ आणि खसखस घेतलेली आहे. खसखस सर्व ड्रायफ्रूट्ससोबत एकत्र न घालता ती शेवटी घालून मिक्स करून लगेच गॅस बंद करायचा आहे. सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यात खोबरे आणि रवा घेतलेल्या वाटीनेच 1 वाटी पिठी साखर मिक्स करायची आहे. साखर ही सर्व थंड झाल्यावरच घालायची आहे. आता त्यात वेलची, सुंठ आणि जायफळची पूड घालून मिक्स करून घेऊया. इथे आपले सारण तयार आहे. भिजवलेले पीठही छान मुरलेले आहे आणि ते व्यवस्थित मळून घेऊन त्याचे समान गोळे करून घेऊयात. एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटून अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यात सारण भरून सुबक असा मोदक तयार करून घेऊयात. अशाच प्रकारे सर्व मोदक वळून घेतलेले आहेत. आता हे सर्व मंद आचेवर तळून घेऊया. अशा प्रकारे सर्व मोदक तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता खमंग आणि खुसखुशीत असे मोदक तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.